आज आपण दोन रंगकर्मी, ज्येष्ठ नाट्यकर्मी यांनी आयुष्यभर नाटकाची सेवा केली अशा दोन कलावंताला बोलतो आहोत, भेटतो आहोत। आज अशी परिस्थिती आहे, शासन दरबारी या ज्यांनी कलाक्षेत्रामध्ये, नाटकामध्ये, मेळ्यामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या लोककला तमाशासारख्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आयुष्यभर काम केलं, असे रघुवर खेडकर असतील किंवा मोठमोठे कलाकार असतील, त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये संघर्ष करावा लागलेला आहे। आणि अशाच प्रकारचा एक कलावंत आज आपल्यासोबत आहेत, ज्यांनी कलाक्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे। त्या अशा कलावंताचं मनोगत आज या निमित्तानं ऐकणार आहोत। मी या कलावंतांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं आपला पहिल्यांदा परिचय सांगावा आणि आज काय अवस्था आहे कलाक्षेत्राची ती सांगावं। नमस्कार, मी भारती सीताराम अंधारे। मी मूळची राहणार टाका मासुर्डी गावात राहत होते। माझा जन्म तिथं झालेला आहे, तालुका औसा, लातूर जिल्हा। मी 2री-3रीला शाळेत असताना मी नाटक आमच्या गावात छोटासा बसवलेला होता। त्यावेळेस मी शाळेतून जायची, मी पाहायला जायची, कलेची आवड झाली। त्यावेळेस मला तिथले काही कलाकार भादेचे होते, गुरुवरे आमचे गुरु, त्यांनी मला शिकवले, डान्स शिकवले, गाणे शिकवले। वयाच्या 3री-4थीला असल्यापासून त्यांनी मला गायन शिकवले, डान्स शिकवले। मग नंतर 5वीला गेल्यानंतर मला त्यांच्या गावी भाद्याला घेऊन गेले। पांडुरंग गवळी म्हणून हे असे माझे गुरु होते आणि शिवराज पाटीलकर तबलावादक, संगीतकार हे सगळे होते। मला डान्स शिकवले, नाटक बसवला त्याने। पहिला नाटक माझा सरपंच खुनी पाटील बैमानी या नाटकात मला छोटीशी भूमिका दिली त्याने, रखमेची। मी लहान होते तरी मी ते पाठांतर केलं, ते नाटक मी सादर केले, त्या गावामध्ये महिनाभर प्रॅक्टिस केली। आणि त्यावेळेसपासून मला नाटकाची आवड खूप निर्माण झाली। मग त्यावेळेसपासून माझं नाटकं करत 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 असं प्रत्येक खेड्यापाड्याने, शहरामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये प्रत्येक गावाला मला ऑफर येऊ लागली नाटकाची। त्यावेळेस आम्हाला किती 100 रुपये, 50 रुपये, 150 रुपये अशी नाईट देत होते। आमचं पोट त्याच्यावर जगत होतं। मी नाटकाची कला करत करत आतापर्यंत वयाच्या आता 60 वर्ष झाले, तरी पण मी आतापर्यंत नाटकाचे कलाक्षेत्र सोडले नाही। प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, अमुक ठिकाणी, बरेचसे ठिकाणी मी नाटकाचे कार्यक्रम केले। नाटक सामाजिक केले, कौटुंबिक केले, ऐतिहासिक केले, संगीत नाटकं केले, लावणी प्रदान, तमाशा प्रदान, सगळ्या नाटकातून मी भूमिका केलेली आहे आतापर्यंत। आता वय झालेलं आहे, त्यामुळे आता नाटकं करू शकत नाही। आता पोटाचा निर्वाह जगण्यासाठी मला सहकार्य करावं, तेवढीच माझी इच्छा आहे। काय आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय, घरामध्ये कोण कोण आहे आपल्या? घरामध्ये माझा एक मुलगा आहे, सूनबाई आहे आणि 4 नातवंड आहे। कुठं आहे राहायला तुम्ही? सध्या मी नळदुर्गला राहते। नळदुर्गला वास्तव मी आता सध्या नळदुर्गला राहते। किती वर्षापासून नाही बरोबर? आता मी कमीत कमी 1990ला मी नाटकाला इकडचं काय नाव आहे तुमचं? भारती सीताराम अंधारे। म्हणजे 1990ला मला तिथल्या नळदुर्गच्या कलाकारांनी नाटक बसवली, तिथं बोलावून घेतली। मग तिथं माझी आवड निर्माण झाली। नाट्यकलेचं गाव असल्यामुळे त्यांनी मला तिथं ठेवून घेतली। मी तिथंच एक भाडीनं रूम करून राहिले आणि नाटकं करत करत सगळ्या गावामध्ये कला सादर करत आतापर्यंत आले। आरळीमध्ये केलेल्या प्रयोगाची काय आठवण आहे का तुमची? आरळीमध्ये मी इच्छा माझी पुरी करा हा नाटक वळेकर साहेबांसोबत केले। त्यांनी मला त्यांच्या गावी घेऊन गेले। पुन्हा लवंगी मिरची कोल्हापूरची हा नाटक झाला। हो, उमरगेला बरेच ठिकाणी आपले 5-7 प्रयोग झाले। उमरगेला झाला, पतंगी थिएटरला कार्यक्रम झाला। मी असे स्पर्धेचे बरेच, अजून नळेगावला, तिकडे उदगीर जिल्हा, नळेगावला कार्यक्रम, लातूरला भरपूर कार्यक्रम झाले। भाद्याला तर माझं लहानपणापासून नाट्यकले क्षेत्रामध्ये, लहानपणापासून आतापर्यंत मी भाद्याला नाटकं करत। म्हणजे औसा तालुका? औसा तालुका, भादा। तिथलेच माझे गुरु होते। कोणती पण नाटकाची नाव तर सांगा, नाटकाचे नाव केलेले आठवते तेवढं? सरपंच खुनी पाटील बैमानी नाटक केले, येथे व शाळा मृत्यू नाटक केले, पुन्हा परत घुंगरात रंगला पाटील नाटक केले, बाई पेटली सोडानं हा नाटक केला, पुन्हा परत बरेचसे नाटकं केले, मला काय आठवत नाही। सामाजिक नाटक, देव माणूस नाटक केला, एकच प्यालक नाटक केला, एकच प्याला। परत कोणत्या मोठ्या कलावंताबरोबर काम केलं तुम्ही? कलावंत तुमच्याबरोबर? कलावंत आता जे आपल्या हळद रुसली कुंकू असली त्या नाटकामध्ये, पिक्चरमध्ये काम केले त्यांनी, JD पवार साहेब, त्यांच्याबरोबर मी नाटकामध्ये काम केले। बरेचसे नाटकं झाले त्यांची। भाद्याचे बाबू शिवलकर म्हणून होते, त्यांनी पण पिक्चरमध्ये काही काम केलेले होते, त्यांच्यासोबत नाटक केले। हो, निळू पाटील होते आपले, जळकोटचे निळू पाटील,
जेवढकडला त्यांच्यासोबत मी नाटकात काम केले. म्हणजे वेगवेगळ्या यात्रा जत्राच्या निमित्ताने जे हो, काही प्रयोग होतात किंवा यात्रेनिमित्त पण असं त्यांनी काही फिरस्ती दौरे राहायचे त्यांची कार्यक्रमाची, बाहेरचे ऑफर आले ते कार्यक्रम, असे बरेचसे नाटकं केले. पण काय आता आठवत नाही नाटकं. बरोबर. वर्षाला माझे कमीत कमी 25-30 नाटकं होते. तुमच्या आतापर्यंत किती प्रयोग केले असेल तुम्ही? आता ते अंदाज उगा? बघा की वर्षाला एक 25-30 नाटकं. हां, हां. तर आतापर्यंत बघा वयाच्या 7-8 वर्षापासून 9 वर्षापासून नाटकं करते. आतापर्यंत केली 60 वर्ष. 25 हजारो नाटकामध्ये यांनी काम केलं. पण आपल्या दीपक संघ नाटकामध्ये इथं बरेच नाटकं झाली माझी. आपलं तरी तुम्हाला तुमचं आवडलेलं एखादं एक दोन भूमिका सांगायची. माझी आवडती भूमिका मी बघा एक नाटक होता आपलं घुंगराचा साथी संसाराची माझी. त्यामध्ये दुःखी भूमिका पण केली. मला खूप आवडायची दुःखी भूमिका, पण त्याच्यातून मला जास्त लावणी प्रधानची ऑफर जास्त यायची. कारण मी डान्स बी करत होते, स्वतः गायन करायचे आणि स्वतः डान्स करायचे. स्वतः गाणं म्हणून स्वतः डान्स नाही, स्वतः करायचं. गायन करून डान्स करता येतं का? हो, आतापर्यंत तसंच केली. विचारा ना. त्यांच्यासोबत. मी पार्श्व गायका लागत नव्हती आम्हाला. बरं. स्वतः गायचा आणि स्वतः डान्स करायचा. 5-5 किलो पायात घुंगर बांधून स्वतः गाणे म्हणून स्वतः डान्स करायचा. पुन्हा कॉमेडी भूमिका करायची, कॉमेडी भूमिका पण करायची. दुःखी रोल केला, कॉमेडी भूमिका केली, सगळ्यातून केली मी. ऐतिहासिक नाटक केली, पौराणिक नाटक केले, बाळचिडिया, बरेचसे त्यावेळेस नाटक काय मानधन काय मिळत होतं आपल्याला? त्यावेळेस आमच्या काळात होतं बघा 300-400 रुपये मानधन. आता काम केलं तर आता किती मिळते? आता काम केलं तर भरपूर आहेत, पण आता आम्ही करू शकत नाही ना वयानुसार. आता आपले गुडघे साथ देत नाहीत वयानुसार. आता आपल्याला काम होत इथून तुम्ही आता कुठं शासनाकडे मदतीसाठी अर्ज केलाय का? नाही ना. आता करणार आहेत का? आता मी फाईल करणार आहे. मित्रांनो बघा, एवढ्या वर्ष यांनी ही नाट्य परंपरा जोपासलेली आहे. खरं म्हणतात जी भारतीय संस्कृती किंवा ही आपली जी नाट्य संस्कृती आहे ती खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये रुजलेली आहे आणि ती ग्रामीण भागामधूनच टिकलेली पण आहे. शहरामध्ये वातावरण असतं म्हणून ती कला तिथं चालते, परंतु ग्रामीण भागामध्ये अनेक पातळीवर संघर्ष करत अशा कलावंतांना आपल्या कलेची सेवा करावी लागते आणि या कलेवरच त्यांचा उदरनिर्वाह आजपर्यंत चाललेला आहे. आपण संस्कार भारती असेल, पंचरंग असेल किंवा अन्य रंगकर्मी असेल, अशा संस्थेने देखील या अशा कलावंतांना पाठबळ दिलं पाहिजे आणि यांना शासन दरबारी जेवढी मदत आपल्याला मिळवून देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. नमस्कार, मी सतीश महामुनी संस्कार भारतीचं काम करतो. या ठिकाणी महाराष्ट्राच्या रंगकर्मी